काय झालंय की आणि पुढे काय करणार तुम्ही माझं नाव मसाला आणि सगळा बाहेर टोटल 5300 आणि मरई आणि आम्हाला 2015 मध्ये सगळा लई मोठा प्रचार केला त्यांनी. लो बजेटची रूम आहे असा लई प्रचार केला. त्या प्रचार माध्यमातून आम्ही गेलो तिकडे. त्याच्या निवल्या सगळा टोटल 7,000ची किंमत लावलं त्यांनी. 1 RK 165 एरिया आहे. त्याच्यात 2,65,000 सबसिडी गव्हर्नमेंट सबसिडी कापून म्हणजे 5,20,000 मध्ये ही रूम भेटला असा सगळ्यांना आज दाखवला मला. याच्या प्रमाणे लई लजन तेव्हाच बुक केलं म्हणजे 2016 मध्ये सगळं ते प्लॅन बुक केला. त्याच्यानंतर त्यांनी काम पण चालू केलं आहे. असं नाही की नाही केला म्हणून ते लई आस होते आम्हाला. 2019 पर्यंत टप्पाटप्पाने काम झाला. याच्या अगोदर पण उशीर झाला. काय चिडमिरी आणि आपला बिल्डरकडे वार्तालाप झाला. आमची पूर्ण भेटायला हात भेटणार उद्या भेटणार. पण 2019 लॉकडाऊनच्या नंतर पूर्ण काम टप्प झालेलं आहे. नंतर 1.5-2 वर्षापर्यंत पूर्ण आमचे काम थांबलेली आहे. नंतर या अगोदर जेव्हा आम्ही बुक केला तेव्हा ते ग्रामपंचायतच्या ऑर्डरमध्ये होता. जेव्हा रेरा नव्हता. रेरा 2017 मध्ये आला. तेव्हा नंतर त्यांनी पूर्ण प्रोजेक्ट रेरामध्ये त्यांनी अपडेट केला. 2025 पर्यंत येणार असा त्यांनी अपडेट केला. लॉकडाऊनच्या नंतर त्यांनी काय केलं 1 वर्ष एक्सटेन्शन मी घेतला त्यांनी लिगली. तरी आज नाही रुगार भेटला सारखा मी एक्सटेन्शन घेतला त्यांनी. नंतर सारखं तरी आमची फोन चालू आहे. रेग्युलर आमची फॉलोअप आमची आहे. तरी लेकिन आम्हाला कोणते न्याय भेटला नाही. त्यांनी छोटा मोठा आम्ही रेग्युलर मीटिंग घेतलाच होता. छोटा आम्ही शाळेमध्ये कुठे बाहेरमध्ये घेतला होता. पण काय रिस्पॉन्स भेटला नाही. आता मेन प्रॉब्लेम काय झाला आम्हाला आता 2024ला म्हणजे ऑगस्ट 2024ला तो बिल्डरने काय झाला मेन ड्रॉप झाला. मी दिवाळी 4 झाला बिल्डर. ज्यांनी काय केलं इन्सेंटिव्हमध्ये केस फाईल केला. आता आमची मेन मुद्दा कसा आहे 10 वर्षापासून आम्ही कमीत कमी कोणाला रूम भेटल्याशिवाय उगाच आम्ही EMI भरतो इंटरेस्ट भरतो. मेन आमची अडचण आहे ती. काय नाही आम्हाला. या संदर्भात बरेच वेळेला आम्ही राहुल साहेबांना भेटलेलो. बाबा आपण काय करायचे सबसिडी परत गेली. त्यांना विचारलं सबसिडी कसं आहे म्हणजे तुम्हाला 3 वर्षामध्ये कंप्लीट झाला पाहिजे होता. ती झाला नाही म्हणून सबसिडी परत केला. आणि त्याच्यात पण कसं आहे मॅक्झिमम यांची पार्टनर आहे लोन देताना आम्हाला साईन घेतला आहे. पण जे अमाऊंट डिस्बर्समेंट केलंय टप्प्याप्रमाणे डिस्बर्समेंट नाही केलं. पूर्ण एकदाच केलं. नंतर आम्ही विचारलं बा एवढा % डिस्बर्समेंट केला तर तुम्ही साईन केलं ना. ते आमची मोठी चूक होता. अग्रीमेंटमध्ये साईन करताना पण बघितला नाही आम्ही आणि लोन डिपार्टमेंटमध्ये साईन करताना बघितला नाही आम्ही. ही मोठी आमची चूक झाली. आणि भरोसा केला होता का फसवला. या संदर्भात रुटीन आता जे बेंच झाला आता ऑगस्टमध्ये जे एमसीएलटीने विकास केले म्हणून त्याला अपॉइंटमेंट केला. कोर्टने अपॉइंटमेंट केला. त्याच्या नेतृत्वाखाली आता 6 महिने झालाय. प्रेम फॉर्म भरा ही भरा सगळा असा प्रोसिजर होता. तेव्हा पण त्याला विचारला बाकी कोर्टच्या अंडरमध्ये कसा देणार असा चांगला बोलला. फॉर्म भरायला सगळा तयार केला फॉर्म भरायला. पण तेव्हा मी विचारला बा तू फॉर्म प्रोजेक्ट अंडरमध्ये फॉर्म कशाला काय भरता तुम्ही बिल्डर कशाला भरता बँक करून चालेल ते भरायचं चुकीच आहे. आम्ही सगळ्यांनी मेल पाठवला त्याला विकास केलेला. बाबा ते बँक करप्ट झालेला माणूस आहे. आता प्लॅन फॉर्म भरलेला म्हणजे नाही कसे त्यांनी विचार केला सप्टेंबर महिन्यामध्ये त्याला आता काय गरज नाही सेटलमेंट झाला म्हणून असा मेलवर रिप्लाय आला. नंतर पण रिप्लाय आला ठीक आहे बघू त्यांना आम्ही सर्व शांत झालो. परत नंतर असं प्रॉब्लेम झाला नाही तो बँक करप्ट झाला ना चेक बोल झाला परत केस परत रिओपन झाला. 2017 मध्ये तरतुदीनुसार सदर सेवेसाठी GST मधून सूट देण्यात येत आहे. टोटल आहे ना बांगणीची 5,300 लोक भरायची 1,800 लोक असे वेगवेगळे. पण आज जे आले ना सगळ्या बांगणीचे जास्त लोक आलेले आम्ही
कारण ते टप्पा रजिस्ट्रेशन वेगळं आहे ना. आधी आम्ही आज प्रयत्न केला आणि जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलन करतो काय तेव्हा त्याचे प्रोजेक्ट चालू असतात. अब आता जाऊ नका, असं जाऊ नका, कधी पण असू दे. आता पण आम्ही 4 दिवसाला मीटिंग घेतल्या आणि आता कॉम्प्युटर आलेला आहे. आले म्हणजे कोण आलाय त्यांनी बँक कडून त्याला त्यांची परत त्यांनी फॉर्म भरलाय. दोन तासाच्या अंतरावर दिलेलं आहे शुद्धीपत्र. तर आज आपल्याला उपोषण प्रवृत्त करण्यासाठी ते काहीतरी गाजर दाखवतील, गाजर दाखवतील. तर ते गाजर आपल्याला घ्यायचं नाहीये. नमस्कार सर, मी एक्झर्बी आहे बाहेर C4 रवींद्र यादव. तर जसे आम्ही आज एवढे जण आलेत ना, पूर्ण जण नाही आलेत. आम्ही 5300 बाहेर आहेत आणि 5300 जे बाहेर आहेत साहेब 10 वर्ष झाले. 2015 मधून आमची बुकिंग झालेली आणि रजिस्ट्रेशन 1 ते 2 वर्षानंतर झालंय सगळ्यांचा आणि लोन स्टार्ट झाली 1 वर्षानंतर. पण काय झालं साहेब, तिकडे कोणालाही काहीच अजून भेटलेलं नाही. कारण तिकडे आम्ही जेवढे वायर्स आहेत आम्ही सतत तिथे फक्त लोन भरतोय आणि लोन भरून भरून आम्ही एकदम कंटाळलोय. पण आमची कुठलीही सुनवाई कोण करत नाही बिल्डर कडून, नाही ते LNT वाला आहे ना LNT, ती पण नाही ऐकत. कारण जर आम्हाला घर नाही भेटलं सर तिकडे तर आमचे लोन पण बंद होत नाही आणि सतत EMI वाले येऊन घरी आम्हाला त्रास देतात जर आमचा एकही बाउन्स होतं हप्ता तर. आणि एवढे जण आहेत साहेब, कुठलाही नेता भाऊ आणि कुठलाही हे रिक्वेस्ट करतो तुमच्या माध्यमातून की आमचे जे आहे ना हे लोक सगळं यांच्याकडून की आमचे पुढे जरा वरती हे जे तिकडे जाऊ दे. आमचे हे जे आमच्या मनात आहे आमचे घर आहेत साहेब, आम्ही लोअर मिडिल क्लास आहे, आम्ही गरीब लोक आहेत साहेब. कारण जर नाही असले असते तर तिकडे एवढा लांब आम्ही घर नाही घेतला असता. हे जेवढे पण कोणीही ऐकत नाही आमचं, कोणी नाही साहेब. 10 वर्ष झालेत. आमचे लहान मुलं असतात त्यांचे आम्ही पोटं कापून त्यांचे पढाई लिखाई म्हणतात ना क्लासेस सगळं बंद करून आम्ही यांची EMI भरतोय. तरी पण आम्हाला सर घर भेटला नाही अजून. 10 वर्ष झाले साहेब. आता यांचा जे प्रकल्प आहे ते काय म्हणतात आता चालू होणार, 2 वर्षात चालू होणार, 1 वर्षात चालू होणार. 2020 नंतर कुठलेही काही तिकडे एक वीट पण नाही ठेवलेली आहे. फक्त तिथे हेच एकदम कधी थोडंफार काम होईल नंतर बंद होऊन जातो, थोडंफार काम करणार बंद करून जातात. म्हणजे तिकडे काहीच चालू नाही. जर तुम्ही साहेब कधी गेला वांगणीमध्ये तर तिथे तुम्ही बघणार फक्त झाडं आहेत आणि ते बिल्डिंग आहेत ना सर्व एकदम सडलेली आहेत. आता त्यांची अशी अवस्था झाली आहे आणि आमची अवस्था त्या बिल्डिंगपेक्षा आमची अवस्था जास्त खराब झाली. आम्ही त्याच्यापेक्षा जास्त सडलेलो आहे. आम्ही आतमधून एकदम खोकला झालोय. आम्ही जेवढे पण आहेत साहेब हे सगळे लोक आहेत ना आम्ही सगळंच त्रासित आहे. 5300 लोक आहेत साहेब. कोण ऐकणार नाही आहे, कोण आमचा मनातला काही. आम्ही कुठे जाऊ, बिल्डर ऐकत नाही. LNT वाल्याकडे जावा, त्यांचा जो हेड आहे तो लपून जातो आतमध्ये. आम्ही जर गेलो ना तर साहेब तो लपून जातो आतमध्ये, तो भेटत नाही, बाहेरची काहीच बोलत नाही साहेब. तुमची पुढील दिशा काय? पुढील दिशा म्हणजे आमची आता जे आम्हाला न्याय भेटला